कारले सहज सुंदर सर्वत्र उपलब्ध होणारे अमृतफळ याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच अशी ओळख असणाऱ्या कारल्याचं नाव ऐकताच जिभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका, कारण कारले इतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणतीही नसेल. ग्रीष्मात आढळणाऱ्या भाज्यामध्ये कारले एक आहे. कारल्याची वेल बरीच वर्षे जगणारी असते. ती बऱ्याच ठिकाणी आपोआप उगवलेली सुद्धा दिसते. चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले सर्वसामान्य आहारामध्ये वापरले जात असले तरी ते एक उत्तम औषध म्हणून वैद्य पाहतात. औषधी गुणधर्म. आयुर्वेदानुसार कारली पित्तशामक, वातानुकूलक, कृमिघ्न व मूत्रलय आहेत. कारल्याची पाने ही ज्वरनाशक, कृमीनाशक, मूत्रलय आहेत. कारल्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात तर ब जीवनसत्व थोड्या प्रमाणात असते. या सर्व औषधी गुणधर्मामुळे कारले ही शक्तिवर्धक, पुष्टीकारक व सारक असल्यामुळे आहाराबरोबर औषध म्हणूनही वापरतात. नंबर 1. कारले रक्त आणि लघवीमधली साखर कमी करते. वजन वाढलेले आहे आणि मधुमेह आहे अशा लोकांनी आहारात कारले नियमित ठेवावे. कारल्याचा थेट रस कपभर किंवा ग्लासभर घेऊ नये. घेतलास तर जास्तीत जास्त 4 ते 6 चमचे एवढाच घ्यावा. तोही कपभर पाण्यात मिसळून घ्यावा. नंबर 2. चरबी वाढल्यामुळे होणारे आजार आणि विषबाधा यावर नियमित कारले सेवन करणे हे फार मोठे आणि साधे औषध आहे. नंबर 3. अंगाला पिसूसारखे कीटक चावल्याने अंगाची आग होत असेल तर कारल्याच्या पानाचा रस अंगास चोळावा. नंबर 4. तोंडाला चव नसेल, भूक लागत नसेल, पचन होत नसेल तर कारल्याची भाजी नियमित खावी आणि रोज खावी. नंबर 5. कारले उत्तम रक्तशुद्धी करते, त्यामुळे त्वचा रोग असणाऱ्या लोकांसाठी ती एक नवी संजीवनी आहे. नंबर 6. पाळीच्या विकारात कारले उत्तम असून वेळेवर पाळी येत नसेल किंवा पाळी अचानक बंद झाली असेल तर कारल्याचे नियमित सेवन करावे. नंबर 7. रातआंधळेपण असेल तर डोळ्यावर पानांचा लेप लावतात. नंबर 8. अंगावर सूज असेल तर कारल्याचा रस सकाळी घेतल्यास फायदेशीर आहे. नंबर 9. दमा, सर्दी, खोकला अशा श्वसन मार्गाच्या तक्रारी असतील तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानाचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढून हे विकार दूर होतात. नंबर 10. जंत, कृमी झाले असतील तर कारल्याच्या पाण्याचा रस कपभर नियमितपणे 8 दिवस घ्यावा. त्यामुळे सर्व कृमी शौचवाटे पडून जातात. नंबर 11. आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर कारले नियमित सेवन करावे. नंबर 12. कारल्याच्या पानाचा 3 चमचे रस 1 ग्लासभर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधाचा त्रास कमी होतो. यासोबत कारल्याची मुळे स्वच्छ धुवून वाटून त्याच्यावर कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीसे होतात. नंबर 13. खरूज, खाज, नायटे, चट्टे अशा त्वचा विकारावर कारल्याच्या कापभर रसात चमच्याभर लिंबू रस घालून तुपाशी पोटी सावकाश प्यावा. नियमितपणे असा रस घेतल्याने रक्तदोष कमी होऊन रक्त शुद्ध होते व पर्यायाने त्वचा विकार कमी होतात. नंबर 14. मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्याचे बारीक काप करून ते उन्हामध्ये सुकवून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ संध्याकाळ 5-5 ग्रॅम अर्धा चमचा नियमित घ्यावे. यामुळे साखर नियंत्रणात राहते. नंबर 15. दारू पिणाऱ्या रुग्णांची यकृताची हानी होते. ती हानी भरून काढण्यासाठी व दारूचे व्यसन सोडवण्यासाठी कारल्याच्या पानाचा रस रोज सकाळ संध्याकाळ कपभर घ्यावा. नंबर 16. कावीळ या विकारामध्ये ताज्या कारल्याचा रस सकाळ संध्याकाळी प्यावा. यामुळे कावीळ दूर होते. नंबर 17. यकृताच्या सर्व विकारामध्ये कारल्याचा रस अत्यंत उपयुक्त असतो. नंबर 18. कारल्याच्या पानाचा कल्क, हळद, तीळ तेलात उकळून ते तेल त्वचेला लावल्यास जुने त्वचा विकार तसेच सोरायसिस हा विकार दूर होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.